हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना आपण 12th कॉमर्सची ऑब्जेक्टिव्ह सिरीज डिस्कस करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक. ठीक आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आज आपण डिस्कस करणार आहोत बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला सुरुवात करण्याआधी आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय हे बघणं गरजेचं आहे. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय? सेल्स दोन प्रकारचे असतात, एक कॅश सेल्स आणि दुसरा क्रेडिट सेल्स. ठीक आहे. कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स हे सेल्सचे दोन प्रकार असतात. ज्या वेळेस उधारीवर वस्तू विक्री केलेली आहे, आपण वस्तू उधारीवर विक्री केली, मग ज्या कस्टमरला आपण वस्तू उधारीवर विक्री केली तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात डेटर. ठीक आहे. त्याच्याकडून आपल्याला पैसे येणे, मग ते कोण झाले? ते आपले झाले डेटर्स. ठीक आहे. जेव्हा ह्या डेटर्सनी आपल्याला एक लिहून डॉक्युमेंट दिला, रिटर्न डॉक्युमेंट दिला. ठीक आहे. मग आता इथे बघा, रामनी वस्तू विकल्या श्यामला. ठीक आहे. रामनी वस्तू उधारीवर विकल्या श्यामला. ठीक आहे. राम कोण आहे? सेलर आहे आणि श्याम कोण आहे? बायर आहे. ठीक आहे. बायर किंवा परचेसर आहे. मग रामला त्या वस्तूचे पैसे मिळणार आहेत, म्हणजेच राम कोण आहे? राम क्रेडिटर आहे. आणि श्यामला त्या वस्तूचे पैसे द्यायचे तर म्हणजे श्याम कोण आहे? रामचा डेटर आहे. ओके. रामनी एक बिल ड्रॉन केलं. कोणावर? श्यामवर. ठीक आहे. रामनी एक बिल काढलं श्यामवर. त्याच्यामध्ये त्या बिलामध्ये लिहिलेलं आहे की तो किती महिन्यांनी पैसे देणार. ठीक आहे. त्याने जर समजा आपण गृहीत धरलं 10,000च्या वस्तू उधारीवर खरेदी केल्या. ठीक आहे. मग तिथे रामने लिहिलं की तू मला 10,000 रुपये 2 महिन्यांनी द्यायचे, त्याच्यावर तू 100 रुपये व्याज द्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीचा एक ड्यूली स्टॅम्प करून त्यांनी इन्स्ट्रुमेंट तयार केला आणि श्यामनी तो ॲक्सेप्ट केला. ठीक आहे. श्यामने तो ॲक्सेप्ट केला म्हणजे त्याच्यावर श्यामने काय केली? ते त्याची सही केली. ठीक आहे. ॲक्सेप्टेड, मी हे ॲक्सेप्ट करतो, या बिलाचे पैसे मी 2 महिन्यांनी देईल रामला. ठीक आहे. मग मी हे ॲक्सेप्ट करतो. मग याने ते ॲक्सेप्ट केलं. मग या रिटर्न इन्स्ट्रुमेंटला किंवा या रिटर्न डॉक्युमेंटला यालाच काय म्हणतात? बिल म्हणतात. ओके. बिल म्हणजे काय? बिल हे काय? एक रिटर्न इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये क्रेडिटर ऑर्डर देतोय कोणाला? डेटरला, कशाचे? पैसे देण्याचे. ठीक आहे. त्याच्याकडून जर श्यामकडून रामला काही पैसे यायचे असतील तर त्याने काय केलं? एक रिटर्न डॉक्युमेंट्स तयार केला, एक रिटर्न इन्स्ट्रुमेंट तयार केला आणि मग याच्यामध्ये डेटरनी काय केलं? डेटरनी प्रॉमिस केलं पैसे देण्याचं. कोणाला? क्रेडिटरला पैसे देण्याचं, त्याचे पैसे, त्याच्या डेप्ट पेड करण्याचं त्याने प्रॉमिस केलेलं आहे. तर अशा टाईपच्या रिटर्न डॉक्युमेंट्सला काय म्हणतात? बिल म्हणतात. याच्यामध्ये रामला या बिलाचे पैसे यायचे आहेत, मग रामसाठी ते काय? मग याच्यासाठी ते बिल्स रिसिवेबल आहे. ठीक आहे. आणि श्यामला त्या बिलाचे पैसे द्यायचे आहेत, याच्यासाठी हे बिल्स पेबल आहे. ओके. रामला या बिलाचे पैसे मिळणार नाही, मग त्याच्यासाठी बिल्स रिसिवेबल आहे आणि याच्यासाठी ते काय? बिल्स पेबल आहे. ठीक आहे. म्हणजे याची ॲसेट आहे, रामची ती ॲसेट आहे आणि श्यामची लायबिलिटी. ओके. लक्षात आलं का? गुड सोल्ड केला कोणी? रामने गुड सोल्ड केल्या श्यामला. ठीक आहे. वस्तूचे पैसे यायचेत आणि याला द्यायचे. ठीक आहे. म्हणजे याची ॲसेट आहे, ह्याची लायबिलिटी. ठीक आहे. मग आता इथे काय केलं? मग राम कोण झाला? राम झाला क्रेडिटर, श्याम झाला डेटर. ओके. म्हणजेच राम हा सेलर आहे, सेलर म्हणजेच तो कोण आहे? क्रेडिटर आहे. आणि त्यांनी बिल ड्रॉन केलं कोणावर? डेटरवर. ठीक आहे. श्यामवर बिल ड्रॉन केलं, मग त्याला काय म्हणायचं? ड्रॉवर. आणि त्याच्या दृष्टीने त्या बिलाला काय म्हणतात? बिल्स रिसिवेबल म्हणतात. त्याला ते या बिलाचे पैसे मिळणार आहे. ठीक आहे. आणि श्यामने उधारीवर वस्तू खरेदी केल्या म्हणजे तो बायर आहे. बायर आहे म्हणजेच त्याला त्या पैसे द्यायचे त्या वस्तूंचे. ठीक आहे. मग तो कोण झाला? डेटर झाला. आणि त्याने बिल ॲक्सेप्ट केलं म्हणजेच त्याला काय म्हणतात? ड्रॉवी. आणि ड्रॉवीच्या दृष्टीने बिल म्हणजे काय असतं? बिल्स पेबल असतं. ओके. तर हे झाले काही बेसिक पॉईंट या बिलाचे. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये बऱ्याचशा कन्फ्युजिंग अकाउंटिंग टर्म असतात ज्या की आपल्याला कन्फ्यूज करतात. ठीक आहे. त्यामुळे या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवण्याच्या आधी आपल्याला त्या सगळ्या अकाउंटिंग टर्म्स माहिती पाहिजे. त्याच्यामुळे आपण हा थोडा इंट्रोडक्टरी याचा पार्ट बघू. जेवढे IMP पॉईंट आहेत तेवढे आपण शॉर्टमध्ये इथे बघू. आता इथे हे बिल आहे. ठीक आहे. रामनी बिल काढलेले श्यामवर म्हणजे ड्यू डेटला. ठीक आहे. ड्यू डेटला राम कोणाकडे गेला? श्यामकडे गेला आणि त्याच्याकडे बिल सादर केलं. श्यामनी त्या बिलाचे पैसे दिले. ठीक आहे. श्यामनी त्या बिलाचे पैसे दिले. ठीक आहे. मग याला काय म्हणायचं? ऑनर ऑफ बिल. ज्या वेळेस ड्यू डेटला ड्रॉवर गेला कोणाकडे? ड्रॉवर गेला ड्रॉवीकडे.
ठीक आहे. ड्रॉवर ड्रॉवीकडे गेला आणि बिल सादर केला. ड्रॉवीने त्या बिलाचे पैसे देऊन टाकले, पेड कॅश. ड्रॉवीने कॅश पेड केली, त्या बिलाचे सगळे पैसे दिले. त्यावेळेस याला काय म्हणायचं, याला म्हणायचं ऑनर ऑफ बिल. ठीक आहे. ड्यू डेटला जर बिलाचे पैसे मिळाले तर त्याला म्हणतात ऑनर ऑफ बिल. ठीक आहे. आणि दुसरी केस आहे, जर समजा ड्रॉवर बिल घेऊन गेला ड्रॉवीकडे आणि ड्रॉवीने त्या दिवशी पैसे दिले नाही. ठीक आहे, पैसे दिले नाही, मग या ठिकाणी मग या बिलाला काय म्हणतात, डिसऑनर म्हणतात. ऑनर म्हणजे काय, ज्या वेळेस बिलाचे पैसे ड्यू डेटला दिले याला म्हणतात ऑनर ऑफ बिल. ज्या वेळेस ड्यू डेटला बिलाचे पैसे दिले नाहीत याला म्हणतात डिसऑनर ऑफ बिल. ओके. आता जर समजा ड्यू डेटच्या आधी ड्रॉवीच्या असं लक्षात आलं किंवा श्यामच्या असं लक्षात आलं, अरे ड्यू डेट तर जवळ येते, आता ज्या वेळेस बिल डिसऑनर होतं तर ते डिसऑनर रेकॉर्ड करावे लागते. ती डिसऑनरची एंट्री किंवा डिसऑनरचा फॅक्ट रेकॉर्ड करावा लागतं नोटरी पब्लिककडे. ठीक आहे. नोटरी पब्लिक हा स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे अपॉइंट केलेला एक व्यक्ती असतो, जे बिल ऑफ एक्सचेंजचे डिसऑनरचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी किंवा फॉरेन बिलाचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी एक व्यक्ती अपॉइंट केलेला असतो, याला म्हणतात नोटरी पब्लिक. ठीक आहे. मग जर समजा बिल डिसऑनर झालं तर त्या डिसऑनरमुळे त्या बिलावर काही चार्जेस लागतात, याला म्हणतात नोटिंग चार्जेस. ठीक आहे. आणि हे नोटिंग चार्जेस ड्रॉवीला पेड करावे लागतात. ठीक आहे. आपण जर गृहीत धरलं 10,000चं बिल आहे आणि याच्यावर नोटिंग चार्जेस आता जर समजा 50 रुपये लागले. ठीक आहे. नोटिंग चार्जेस 50 रुपये लागले तर हे 50 रुपये नंतर चार्ज कोणाला केले जातात, ड्रॉवीलाच केले जातात. म्हणजे ड्रॉवीला पुन्हा आता हे 10,000 पेड करावे लागतील, हे 50 रुपये, 10,000 50 रुपये त्याला ड्रॉवी लायबिलिटी झाली ड्रॉवीची. मग ही लायबिलिटी वाढू नये त्यामुळे ड्रॉवी काय करते, जर समजा आपण गृहीत धरला 1 जानेवारीचं बिल आहे. ठीक आहे. आणि 2 महिन्याचं बिल काढलेलं आहे, 1 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 1 मार्च. ठीक आहे. 1 मार्चपर्यंत 2 महिने होतात. याच्यामध्ये +3 डेज करावे लागतात ग्रेस डेजमधून. म्हणजेच या बिलाची ड्यू डेट किती आली, 4 मार्च. ठीक आहे. 4 मार्चला बिलाची ड्यू डेट आहे. ठीक आहे. 4 मार्च येण्याच्या आधीच जर समजा ड्रॉवीच्या असं लक्षात आलं किंवा श्यामच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे पैसे नाही आहेत. ठीक आहे. आणि हे जर बिल डिसऑनर झालं तर आपल्याला नोटिंग चार्जेसचा फुकट भुगदंड भरावा लागेल. ठीक आहे. म्हणजेच एक्स्ट्राचे चार्जेस हे पेड करावे लागते. मग त्यापेक्षा आपण काय करू, आपण रामला रिक्वेस्ट करू, मी 4 तारखेला काही पैसे देऊ शकणार नाहीत, हे बिल तू कॅन्सल कर आणि या ठिकाणी काय कर, बिल कॅन्सल करून नवीन बिल माझ्यावर ड्रॉ कर. ठीक आहे. मग हे कशासाठी, नोटिंग चार्जेस टाळण्यासाठी. कारण ड्रॉवीला माहिती आहे की जर बिल डिसऑनर झालं तर ते नोटरी पब्लिककडे जाणार आणि नोटिंग चार्जेस पेड करावे लागणार. ठीक आहे. मग त्यामुळे त्याने काय केलं, आधीच त्या ठिकाणी ड्रॉवरला रिक्वेस्ट केली. मग या ठिकाणी मग या केसला काय म्हणायचं, रिन्युअल ऑफ बिल. मग याला काय म्हणतात, रिन्युअल ऑफ बिल. मग याच्यामध्ये ओल्ड बिल कॅन्सल होतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये ओल्ड बिल काय होईल, कॅन्सल होईल आणि न्यू बिल ड्रॉन होतं. ड्रॉवर काय करतो, ड्रॉवीच्या रिक्वेस्टवरून ओल्ड बिल कॅन्सल करतो. ठीक आहे. ओल्ड बिल कॅन्सल आणि न्यू बिल ड्रॉ केलं जातं. तर याला म्हणतात रिन्युअल ऑफ बिल. नोटिंग चार्जेस टाळण्यासाठी ड्रॉवी कोणाला रिक्वेस्ट करतो, ड्रॉवरला रिक्वेस्ट करतो आणि ड्रॉवरच्या रिक्वेस्टवरून रिन्युअल ऑफ बिल होतं. म्हणजेच ओल्ड बिल कॅन्सल केलं जातं. मग हे पार्ट पेमेंट करून कॅन्सल केलं जातं किंवा सगळ्याच अमाऊंटसाठी नवीन बिल सुद्धा काढलं जाऊ शकतं. तर याला म्हणतात रिन्युअल ऑफ बिल. ही झाली तिसरी केस. आणि चौथी केस म्हणजे रिटायरमेंट ऑफ बिल. रिटायरमेंट ऑफ बिल म्हणजे आता या ठिकाणी जर समजा बिल कितीचं आहे, 10,000चं बिल आहे. ड्रॉवीच्या असं लक्षात आलं, ड्रॉवीच्या म्हणजे ड्रॉवी कोण आहे इथे, श्यामच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे अरे 10,000 रुपये आहेत, आत्ता आपल्याकडे आहेत. ठीक आहे. 1 जानेवारीला बिल काढलेलं आहे, ड्यू डेट कधी आहे, 4 मार्च. ठीक आहे. मग त्याच्या 1 फेब्रुवारीलाच त्याचं असं लक्षात आलं की अरे आपल्याकडे पैसे आलेले आहेत आणि आपण 1 महिना कशाला वाट बघायची. ठीक आहे. आत्ता देऊन टाकू पैसे, पुढच्या महिन्यात आपल्याकडे असतील नसतील. मग हा विचार करून त्याने काय केले, हे पैसे ड्रॉवरला दिले आणि तो काय म्हटला, ठीक आहे मी पैसे तुला देतो, आता हे बिल रिटायर कर. रिटायर कर म्हणजे ज्या वेळेस वेळेच्या आधी, ड्यू डेटच्या आधी जर बिलाचे पैसे दिले, ड्रॉवीने बिलाचे पैसे दिले, तर याला काय म्हणतात, रिटायरमेंट ऑफ बिल. 10,000चं बिल आहे, ड्रॉवी काय म्हणतात ड्रॉवरला, ठीक आहे 10,000चं बिल आहे, मी तुला वेळेच्या आधी दिले, मग मला 100 रुपये डिस्काउंट दे. ठीक आहे. मग 9,900 रुपये ड्रॉवरला पेड केले. ठीक आहे. मग 100 रुपये याच्यामध्ये काय आलं, या 100 रुपयाला म्हणायचं रिबेट. ओके.
या 100 रुपयाला म्हणायचं रिबेट, डिस्काउंट अलाउड बाय द ड्रॉवर. ठीक आहे, ड्रॉवरनं डिस्काउंट अलाउड केला कोणाला? ड्रॉवीला. कशासाठी? वेळेच्या आधी बिलाचे, ड्यू डेटच्या आधी बिलाचे पैसे दिले त्याच्यामुळे. ठीक आहे, मग त्या अमाऊंटला काय म्हणायचं? रिबेट. मग आता या 4 केस लक्षात आले का तुमच्या? ऑनर म्हणजे काय? बिलाचे पैसे, ड्यू डेटला बिलाचे पैसे जर मिळाले तर याला म्हणतात ऑनर ऑफ बिल. डिसऑनर म्हणजेच ड्यू डेटला बिलाचे पैसे मिळाले नाही तर याला डिसऑनर ऑफ बिल म्हणतात. रिन्युअल म्हणजे काय? जुनं बिल आपण कॅन्सल केलं, ठीक आहे, आणि नवीन बिल ड्रॉन केलं, याला रिन्युअल ऑफ बिल म्हणतात. मग हे रिन्युअल सगळ्या बिलच्या अमाऊंटसाठी असू शकतं किंवा 10,000पैकी 5,000चं न्यू बिल, 5,000 ड्रॉवीने पेड केलं, 5,000साठी नवीन बिल ड्रॉन केलं, असे सुद्धा असू शकतं. ठीक आहे, मग हे रिन्युअल ऑफ बिल. आणि रिटायरमेंट ऑफ बिल म्हणजे बिल ऑफ एक्सचेंजचे पैसे, बिलाचे पैसे ड्रॉवीने वेळेच्या आधीच दिले तर याला म्हणतात रिटायरमेंट ऑफ बिल. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून काही कन्सेप्ट महत्त्वाचे आहे. या टॉपिकच्या क्वेश्चन्सच्या आधी आपण हे पॉईंट बघतोय कारण याच्यामध्ये बऱ्याचशा अकाउंटिंग टर्म कन्फ्युजिंग असतात. याच्या तुम्हाला एंट्रीज विचारल्या जातात, व्हॅल्यू अमाऊंट विचारल्या जातात. ठीक आहे, त्यामुळे आपल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. त्याच्यामुळे ह्या कन्सेप्ट, प्रश्न सुरू करण्याआधी आपल्याला या कन्सेप्ट बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण याच्यावरच तुमचे प्रश्न डिपेंड असतात. मग आता इथे काय आहे? अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. मग फर्स्ट काय? ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय ड्रॉवर. ठीक आहे, ड्रॉवर हे बिल काय करू शकतो? आता जर समजा ड्रॉवरनं बिल ड्रॉन केलं कोणावर? ड्रॉवीवर. ठीक आहे, ड्रॉवर कोण आहे? राम, आणि ड्रॉवी कोण आहे? श्याम. ठीक आहे, ड्रॉवरनं बिल ड्रॉन केलं ड्रॉवीवर. ड्रॉवरच्या दृष्टीने ते काय आहे? बिल रिसिवेबल, आणि ड्रॉवीसाठी काय ते? बिल्स पेबल. मग आता या ठिकाणी बघा ड्रॉवर काय काय करू शकतो त्या बिलाच्या बाबतीत? ड्रॉवर काय करू शकतो? फर्स्ट काय दिले? रिटेनिंग द बिल टिल द ड्यू डेट. ठीक आहे, ड्यू डेट काय आहे? 4 मार्च आहे, आपण कॅल्क्युलेट केली. 1 जानेवारीला बिल ड्रॉन केला आणि 4 मार्च त्याची ड्यू डेट आली. ठीक आहे, मग आता 4 मार्चपर्यंत ड्रॉवरनी जर ते बिल सांभाळून ठेवलं स्वतःकडे तर याला म्हणतात रिटेनिंग द बिल टिल द ड्यू डेट. ड्यू डेटपर्यंत ड्रॉवरनी स्वतःकडेच ते बिल ठेवलं. ठीक आहे, स्वतः जवळच सांभाळून ठेवलं, याला म्हणतात रिटेनिंग द बिल टिल द ड्यू डेट. त्याच्यानंतर जर समजा याला असं वाटलं अरे आता 4 मार्चपर्यंत मी हे बिल कुठं सांभाळू, मग याने ड्रॉवरने काय केलं? ते बिल बँकेला विकलं. बँकेला विकलं म्हणजे बिल आहे 10,000चं, बँकेला त्यांनी विकलं म्हणजेच बँकेत डिस्काउंट केलं. बँक काय करते? याच्यातला डिस्काउंट वगळून घेते आणि ज्या डेटला त्यांनी बिल बँकेला दिलेलं आहे त्याच डेटला त्याला कॅश देते. म्हणजेच बँक काय करते? त्याच दिवशी त्या बिलाचं कन्व्हर्जन कशामध्ये करते? कॅशमध्ये करते. मग यालाच काय म्हणतात? डिस्काउंटिंग द बिल विथ द बँक. मग याच्या बदल्यात बँक काय घेते? बँक 4 मार्चपर्यंत ते बिल सांभाळणं. मग याच्या बदल्यात बँक काय करते? 10,000चं बिल आहे, बँक ड्रॉवरला देताना 9,500 दे. 500 रुपये बँकेने काय केलं? स्वतःचे चार्जेस डिडक्ट केले, याला म्हणायचं डिस्काउंट. मग या ठिकाणी बिलाचे पैसे ड्रॉवरला बँक किती देईल? 9,500 रुपयेच देईल. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं? डिस्काउंटिंग द बिल विथ द बँक. मग याची एंट्री काय होती? कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ठीक आहे, मग याची अकाउंटिंग ट्रीटमेंट ही होती. ही एंट्री जर्नल एंट्री पास होती. कॅश किती भेटली? 9,500. डिस्काउंट किती दिला? मग लॉस किती झाला? 500 रुपये लॉस झाला. ठीक आहे, मग डिस्काउंट 500 येईल, बिल्स रिसिवेबल 10,000. ठीक आहे, तर ही झाली सेकंड केस. बिल डिस्काउंट केलं, बँकेला बिल विकलं. ठीक आहे, थर्ड एंडोर्सिंग द बिल टू द क्रेडिटर फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट. ठीक आहे, आता जर समजा XYZ पर्सन आहे, या रामला त्याला पैसे द्यायचे होते. ठीक आहे, ड्रॉवरला त्याला पैसे द्यायचे होते 10,000 रुपये. त्याने काय केलं? 10,000 रुपये देण्याऐवजी त्याने हे 10,000चं बिल त्याला दिलं. ठीक आहे, मग आता या बिलाचे पैसे श्याम कोणाला देणार? याला देणार. ठीक आहे, कारण बिल याच्याकडे XYZ कडे बिल आहे. ठीक आहे, त्यामुळे श्याम पैसे आता कोणाला देणार? XYZ ला. मग या केसमध्ये हा झाला ड्रॉवर, ही झाली ड्रॉवी, हा झाला पेई. ठीक आहे, ज्याला बिलाचे पैसे मिळणार आहेत याला म्हणायचं पेई. ओके, मग आता यालाच काय म्हणतात? याला म्हणतात एंडोर्सिंग द बिल टू द क्रेडिटर फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट. रामने काय केली? त्याच्या अकाउंटची सेटलमेंट. त्याला 10,000 रुपये XYZ ला द्यायचे होते, त्यांनी 10,000 देण्याऐवजी त्याने बिल दिलं. ठीक आहे, मग त्याच्या अकाउंटची त्यांनी सेटलमेंट केली, याला काय म्हणायचं? एंडोर्समेंट ऑफ बिल. ठीक आहे, त्यानंतर चौथी केस आहे सेंडिंग द बिल टू द बँक फॉर कलेक्शन. आता जर काही बिझनेस असे असतात ज्याच्यामध्ये रोजचे दिवसाचे अनेक बिल त्या ठिकाणी त्यांना मिळत असतात, त्यामुळे प्रत्येक बिलाचे ड्यू डेट कॅल्क्युलेट करणे किंवा ड्यू डेट बघणे, त्याचं कलेक्शन करणे,
तर ह्या ॲक्टिव्हिटीला वेळ नसतो किंवा या वेळेवर पूर्ण करता येत नाही, मग त्यामुळे काय केलं जातात, तर बँक ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करते की बँक काय करते, जसे बँक कस्टमरला वेगवेगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करते तशीच बिलाची कलेक्शनची सुद्धा फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. ठीक आहे, जशी बँक आपले एक्सपेंडिचर लाईट बिल भरणे किंवा इन्शुरन्स प्रीमियम भरणे अशाच फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. मग बँक काय करते, बँक अजून एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करते, बँक बिलाचं कलेक्शन सुद्धा करते. ठीक आहे, मग आता हा जो ड्रॉवर आहे, राम काय करेल, राम हे बिल जे आहे ना ते बँकेकडे पाठवून देईल कलेक्शनसाठी. ठीक आहे, मग आता बँक डिस्काउंटेड करणे, बिल डिस्काउंट करणे आणि कलेक्शनसाठी पाठवणे याच्यामध्ये डिफरन्स काय, की या डेटला बिल डिस्काउंट केलं म्हणजे ज्या दिवशी ते बिल बँकेत दिलं त्या दिवशीच त्याचे पैसे त्या ड्रॉवरला मिळाले. मग याला काय म्हणतात, बिल डिस्काउंटेड करणे. बिल डायरेक्ट त्यांनी विकलं, बँक काय करेल, ड्यू डेटला 10,000 रुपये वसूल करेल आणि देताना बँकेने किती दिले, 9,500 रुपये दिले. ठीक आहे, म्हणजे डिफरन्स बँकेला मिळाला ना. ठीक आहे, डिस्काउंट जे मिळालं ते बँकेचं इन्कम झालं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे बँक काय करते, त्या दिवशी 9,500 रुपये ज्या दिवशी ड्रॉवरने बिल डिस्काउंट केलं त्या दिवशी पेड करते. ठीक आहे, आणि बँकेत कलेक्शनसाठी पाठवलं म्हणजे फक्त बिल दिले बँकेला, बँकेने पैसे दिले नाही ड्रॉवरला. बँक पैसे कधी देईल ड्रॉवरला, ज्या दिवशी त्या बिलाचं कलेक्शन होईल किंवा ज्या दिवशी ड्रॉवी त्या बिलाचे पैसे पेड करेल त्या दिवशी ड्रॉवरला त्याचे पैसे दिले जाते. ठीक आहे, मग या ठिकाणी बँक काय करते, बँक चार्जेस आकारते. ठीक आहे, इथं डिस्काउंट चार्ज केला आणि इथं बँक काय चार्जेस आकारते. ठीक आहे, बँक काय करते, बिलाचं कलेक्शन करून देते, पैसे आणून फक्त ड्रॉवरला देते आणि त्याच्या बदली बँक चार्जेस आकारते. मग या ठिकाणी याला काय म्हणतात, सेंडिंग द बिल टू बँक फॉर कलेक्शन. ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय ड्रॉवर. ठीक आहे, ड्रॉवरनी बिल ड्रॉन केलं ड्रॉवीवर. ठीक आहे, आणि ड्रॉवीने ते बिल ॲक्सेप्ट करून ड्रॉवरकडे दिलं म्हणजेच रामकडे दिलं. मग राम काय काय करू शकतो त्या बिलाच्या बाबतीत, एक तर ते बिल तो स्वतःकडे ठेवून घेईल किंवा त्याला असं वाटलं मी किती दिवस सांभाळू हे बिल, 2 महिने कुठं सांभाळू, मी आता लगेच याचं पैशामध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, मग तो बिल बँकेमध्ये डिस्काउंट करतो. त्याच्यानंतर जर समजा त्याला XYZ पर्सनला पैसे द्यायचे तर त्याच्याऐवजी त्याने ते बिल दिलं तर याला काय म्हणतात, एंडोर्समेंट. ठीक आहे, मग तो बिल एंडोर्स करू शकतो. आणि चौथी केस म्हणजे जर समजा त्याला असं वाटलं की मला वेळ नाही ड्रॉवीकडे जायला आणि तिला पैसे मागायला. ठीक आहे, किंवा त्याला पैसे मागायला, मग त्यामुळे मी बँकेला सांगतो की माझं एवढं काम करा, याच्यासाठी मी तुम्हाला चार्जेस देतो. ठीक आहे, मग कलेक्शनचं काम कोण करेल, बँक करेल. ठीक आहे, म्हणजेच ह्या झाल्या 4 केस, बिल रिटेन, बिल डिस्काउंटिंग, बिल एंडोर्समेंट आणि सेंडिंग द बिल बँक फॉर कलेक्शन. ठीक आहे, तर ह्या 4 केस झाल्या. यालाच काय म्हणतात, ड्रॉवर बिलाच्या बाबतीत काय करू शकतो हे आपण ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय ड्रॉवर. ठीक आहे, हा पॉईंट बघितला. आता या ठिकाणी आपण काय करू, आधी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स डिस्कस करू. आता फर्स्ट क्वेश्चन दिला, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स. आता इथे आपल्याला फर्स्ट दिला, द पर्सन ऑन हुम अ बिल इज ड्रॉन इज कॉल्ड. आता या ठिकाणी काय विचारलं, द पर्सन हुम अ बिल इज ड्रॉन. ठीक आहे, ज्या व्यक्तीवर बिल काढलं जातं याला काय म्हणतात. रामने बिल काढलं श्यामवर तर राम झाला ड्रॉवर, श्याम झाला ड्रॉवी. ठीक आहे, रामने बिल काढलंय श्यामवर. ठीक आहे, अ पर्सन ऑन हुम अ बिल इज ड्रॉन, कोणावर बिल काढलंय, श्यामवर. ठीक आहे, मग श्यामला काय म्हणायचं, श्यामला म्हणायचं ड्रॉवी. देन ए इज अ करेक्ट आन्सर, ड्रॉवी. ज्याच्यावर बिल काढलंय त्याला काय म्हणतात, ड्रॉवी. जो बिल काढतो त्याला काय म्हणतात, ड्रॉवर. ठीक आहे, श्यामने बिल ॲक्सेप्ट केलं म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, ॲक्सेप्टर सुद्धा म्हणतात. ड्रॉवी आणि ॲक्सेप्टर सिमिलर वर्ड आहे. ठीक आहे, आणि पेई म्हणजे कोण, आता जर समजा रामला पैसे द्यायचेत एक्सला. ठीक आहे, रामने ते बिल आता एक्सकडे दिला आणि एक्सला सांगितलं तू श्यामकडून पैसे घे. मग बिलाचे पैसे कोणाला मिळणार, एक्सला. मग एक्स कोण झाला, पेई. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये 3 महत्त्वाच्या पार्टी असतात, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. ओके, ड्रॉवर, ड्रॉवी, पेई. बिल ज्याने ड्रॉन केलं त्याला म्हणायचं ड्रॉवर, ज्याच्यावर ड्रॉ केलं त्याला म्हणायचं ड्रॉवी आणि ज्याला बिलाचे पैसे मिळणार आहेत त्याला काय म्हणायचं, पेई. त्यानंतर बिफोर ॲक्सेप्टन्स द बिल इज कॉल्ड ॲज. आता जर समजा रामने एक बिल ड्रॉन केलं श्यामवर. ठीक आहे, आणि ते ॲक्सेप्टन्ससाठी पाठवलं श्यामकडे. जोपर्यंत हे बिल ॲक्सेप्ट होत नाही, श्याम हे बिल ॲक्सेप्ट करत नाही, त्याच्यावर स्वतःची सही करत नाही आणि नाव लिहित नाही, तोपर्यंत ते बिल त्याने ॲक्सेप्ट केलं असं म्हटलं जात नाही. आणि जोपर्यंत हे बिल ॲक्सेप्ट होत नाही तोपर्यंत त्याला ड्राफ्ट म्हटलं जातं. ज्या वेळेस ते ॲक्सेप्ट करेल, ड्रॉवी ॲक्सेप्ट करेल तेव्हा त्याला बिल म्हटलं जातं. पण जोपर्यंत बिल तयार केलेलं आहे, ड्रॉन केलं आहे पण श्यामने ते ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे,
तोपर्यंत ड्रॉवरने बिल तयार केलं, ड्रॉ केलंय, पण ड्रॉवीने ते ॲक्सेप्ट केलं नाही, तोपर्यंत त्या बिलाला ड्राफ्ट म्हटलं जातं. ओके. आता इथे बघा ऑप्शन तुम्हाला दिले ऑर्डर, रिक्वेस्ट, ड्राफ्ट अँड इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर, ड्राफ्ट. नेक्स्ट, व्हेन द ड्यू डेट ऑफ बिल ड्रॉन फॉल्स ड्यू ऑन अ पब्लिक हॉलिडे द पेमेंट मस्ट बी मेड ऑन द डॅश डे. आता या ठिकाणी ड्यू डेट जर समजा आपण कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट आत्ता एक बघितलं आपण, 1 जानेवारीचं बिल आपण त्याची ड्यू डेट काढली 4 मार्च. मग जर समजा ड्यू डेटला पब्लिक हॉलिडे येत असेल तर त्या ठिकाणी कोणत्या डेटला त्याची पेमेंट होणार हे विचारलंय. मग या ठिकाणी जर समजा पब्लिक हॉलिडे येत असेल, जर ड्यू डेटला पब्लिक हॉलिडे येत असेल तर त्याच्या आधीचा दिवस ड्यू डेट म्हणून गृहीत धरला जातो. देन प्रेसिडिंग डे इज करेक्ट आन्सर. When the due date of bill drawn falls due on a public holiday, the payment must be made on preceding day. ठीक है. Next, the due date of the bill drawn for 2 months 23rd November will be. आता इथे तुम्हाला ड्यू डेट कॅल्क्युलेट करायला सांगितली. ठीक आहे. आता तुम्ही जी एक्झाम देताय MSCBची, तर या एक्झाममध्ये न्यूमरिकल क्वेश्चन्स असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्यू डेटचं कॅल्क्युलेशन पण आलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील आपल्याला महत्त्वाचा आहे. आता इथे 23 नोव्हेंबरला बिल ड्रॉन केलं 2 महिन्यासाठी, याची ड्यू डेट कॅल्क्युलेट करायची. मग आता 23 ते 23 महिने म्हणजे 23 ते 23 2 महिने काउंट करा. 23 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 1 महिना झाला आणि 23 जानेवारी 2 महिने. ठीक आहे. म्हणजे 23 जानेवारी ड्यू डेट यायला पाहिजे. मग ही झाली नॉर्मल ड्यू डेट झाली आपली, पण याच्यामध्ये 3 डेज आपल्याला ग्रेस डेज ॲड करावे लागतात. मग ही झाली आपली लीगल ड्यू डेट. ठीक आहे. मग लीगल ड्यू डेट कधी येईल, ज्यावेळेस आपण याच्यामध्ये 3 डेज ॲड करणार. ठीक आहे. मग हे 3 दिवस 23 जानेवारीच्या पुढे 3 दिवस मोजा. ठीक आहे. मग 26 जानेवारी येते, 26 जानेवारी ही आली आपली ड्यू डेट. पण आता इथे आपला नियम काय सांगतो, जर समजा या तारखेला ड्यू डेटला जर पब्लिक हॉलिडे येत असेल, ठीक आहे, पब्लिक हॉलिडे येत असेल तर त्या ठिकाणी हा जो दिवस आहे ही ड्यू डेट आदल्या दिवशी काउंट होते. ठीक आहे. त्याच्या आधीच्याच दिवशी काउंट होते. म्हणजेच 26च्या आदला दिवस कोणता आहे, 25 जानेवारी. म्हणजेच ड्यू डेट किती आली आपली, 25 जानेवारी 2019 नोव्हेंबरचं बिल आहे. ठीक आहे. म्हणजे नोव्हेंबर संपला, 2020 स्टार्ट झालं, नोव्हेंबर डिसेंबर 2020, जानेवारीमध्ये 20 स्टार्ट झालं. ठीक आहे. म्हणजेच 25 जानेवारी 2020 आपली ही ड्यू डेट आली. ओके. जर समजा पब्लिक हॉलिडे असेल तर त्याच्या आधीचा दिवस काउंट केला जातो ड्यू डेट म्हणून. आणि जर समजा काही सुट्ट्या अशा असतात की ज्या अचानक डिक्लेअर केल्या जातात, मग त्यावेळेस पुढचा दिवस काउंट केला जातो. ओके. आणि पब्लिक हॉलिडेला आधीचा दिवस काउंट होतो. ओके. आता इथे तुम्हाला ड्यू डेट विचारली होती, 2 महिन्याचं बिल काढलेलं 23 नोव्हेंबर 2019चा. मग त्याची ड्यू डेट किती आली, 25 जानेवारी 2020. ठीक आहे. देन डे इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, नोटिंग चार्जेस आर बॉर्न बाय. आत्ता तुम्हाला मी सांगितलेलं नोटिंग चार्जेस कधी पेड होतात, ज्यावेळेस बिल डिसऑनर होतं, ज्यावेळेस ड्रॉवी बिलाचे पैसे देत नाही. ठीक आहे. ड्यू डेट राम गेला श्यामकडे. ठीक आहे. ड्यू डेटला ड्रॉवर गेला ड्रॉवीकडे बिल घेऊन. ठीक आहे. ड्रॉवीने बिलाचे पैसे दिले नाही, मग याला काय म्हणतात, डिसऑनर ऑफ बिल. ठीक आहे. मग राम हे बिल घेऊन कोणाकडे जातो, नोटरी पब्लिककडे जातो आणि हे फॅक्ट रेकॉर्ड करतो, डिसऑनरचे फॅक्ट रेकॉर्ड करतो. ठीक आहे. आणि ते फॅक्ट रेकॉर्ड करण्यासाठी नोटरी पब्लिक काय चार्ज करतं, नोटिंग चार्जेस चार्ज करतं. ठीक आहे. आणि ते चार्जेस कोणामुळे लागले, श्यामने जर पैसे दिले असते तर ते चार्जेस लागले नसते. ठीक आहे. त्यामुळे ते चार्जेस पेड करावे लागतात ड्रॉवीला. ओके. आणि नोटिंग चार्जेस आर बॉर्न बाय, कोणाला ते बॉर्न करावे लागतील, सहन कोणाला करावे लागतील, ड्रॉवीला. ठीक आहे. कारण नोटिंग चार्जेस कोणामुळे पेड करावे लागतात, ड्रॉवीमुळे. ड्रॉवीने बिल डिसऑनर केलं त्याच्यामुळे नोटिंग चार्जेस लागतात. ठीक आहे. त्यामुळे नोटिंग चार्जेस कोण पेड करणार, ड्रॉवी. ठीक आहे. नेक्स्ट, देअर आर डॅश पार्टीज ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे. आताच इथं आपण बघितलं राम, श्याम आणि एक्स. ठीक आहे. राम कोण आहे, ड्रॉवर, श्याम कोण आहे, ड्रॉवी, आणि एक्स कोण आहे, पेई. ठीक आहे. ड्रॉवर, ड्रॉवी अँड पेई या 3 पार्टीज बिल ऑफ एक्सचेंजच्या असतात. ठीक आहे. देअर आर 3 पार्टीज ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. त्यानंतर नेक्स्ट, when a bill is drawn for 2 months after the date 3rd January 2020 its due date will be. आता ड्यू डेट कॅल्क्युलेट करायची बघा. आफ्टर द डेट म्हणजेच या डेटच्या नंतर किती तारखेला बिल ड्रॉन झालं याच्या पुढच्या दिवशीपासून ड्यू डेट कॅल्क्युलेट होणार. मग आता 3 जानेवारीचं बिल आहे,
किती महिन्याचं? 2 महिन्याचं. म्हणजे 3 जानेवारी ते मोजा, 3 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 3 मार्च. ठीक आहे. म्हणजे 3 मार्चला 2 महिने पूर्ण होतात. 3 मार्चला 2 महिने पूर्ण होतात. 3 डेज ग्रेस डेज ॲड करा. ठीक आहे. मग 3 मार्चच्या पुढे 3 दिवस ॲड करा. मग किती येतं? 6 मार्च. मग ड्यू डेट किती आली आपली? 6 मार्च. नेक्स्ट क्वेश्चन. नोटरी पब्लिक इज. ज्या वेळेस बिल डिसऑनर होतं तर त्यावेळेस ते बिल रेकॉर्ड करावं लागतं. डिसऑनरचे फॅक्ट आपल्याला नोटरी पब्लिककडे रेकॉर्ड करावे लागतात. मग या प्रोसेसलाच काय म्हणतात? प्रोटेस्टिंग. ठीक आहे. मग प्रोटेस्टिंगची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी जो ऑफिसर अपॉइंट केलेला आहे याला म्हणतात नोटरी पब्लिक. ठीक आहे. आणि हा एक गव्हर्नमेंट ऑफिसर असतो. सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने त्याला अपॉइंट केलेलं असतं. आणि मग याचं काम काय असतं? जर बिल डिसऑनर झालं तर ते रेकॉर्ड करणे, डिसऑनरचे फॅक्ट रेकॉर्ड करणे, म्हणजेच या प्रोसेसला काय म्हणतात? प्रोटेस्टिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, प्रोटेस्टिंग ऑफ डिसऑनर आणि फॉरेन डॉक्युमेंट्ससुद्धा रेकॉर्ड करणे. तर हे या नोटरी पब्लिकचं काम असतं. ठीक आहे. आणि हा कोण असतो? एक गव्हर्नमेंट ऑफिसर असतो. ठीक आहे. सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने याला अपॉइंट केलेलं असतं. ड्रॉवर म्हणजे कोण? जो बिल ड्रॉन करतो. पेई म्हणजे ज्याला बिलाचे पैसे मिळणार आहेत. आणि एंडोर्सी म्हणजे ज्याला बिल एंडोर्स झालेलं आहे, हस्तांतरित झालेलं आहे. ठीक आहे. देन आन्सर इज ए गव्हर्नमेंट ऑफिसर. नेक्स्ट. व्हेन ॲक्सेप्टर ऑर ड्रॉवी डज नॉट पे द अमाऊंट ऑफ बिल टू द होल्डर ऑन द ड्यू डेट इट इज नोन ॲज. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं? ॲक्सेप्टर किंवा ड्रॉवी डज नॉट पे द अमाऊंट ऑफ बिल. ठीक आहे. ड्यू डेटला ॲक्सेप्टरने किंवा ड्रॉवीने बिलाचे पैसे दिले नाहीत तर याला काय म्हणतात? ऑप्शन काय दिले? रिटर्निंग, डिस्काउंटिंग, ऑनरिंग आणि डिसऑनरिंग. ठीक आहे. रिटर्निंग म्हणजे बिल परत करणे. मग डिस्काउंटिंग म्हणजे ड्रॉवरने बिल बँकेमध्ये डिस्काउंट केलं, बँकेला विकलं, याला डिस्काउंटिंग म्हणतात. ऑनरिंग म्हणजे बिलाचे पैसे ड्रॉवीने पेड केलेले, याला ऑनरिंग ऑफ बिल म्हणतात. डिसऑनरिंग म्हणजे ड्रॉवीने बिलाचे पैसे दिले नाही. इथे काय विचारले? ड्रॉवी डज नॉट पे द अमाऊंट ऑफ बिल. ठीक आहे. ड्यू डेटला ड्रॉवीने बिलाचे पैसे दिले नाही याला म्हणतात डिसऑनर ऑफ बिल. देन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. द पर्सन हु ॲक्सेप्ट द बिल ट्रीट द बिल ॲज. द पर्सन हु ॲक्सेप्ट द बिल. ठीक आहे. ज्याने बिल ॲक्सेप्ट केलं, ज्याने बिल ॲक्सेप्ट केलं याला म्हणायचं आपण ॲक्सेप्टर. ॲक्सेप्टर म्हणजेच ड्रॉवी. ठीक आहे. आणि ड्रॉवीच्या दृष्टीने बिल हे बिल्स पेबल असतं आणि ड्रॉवरच्या दृष्टीने ते बिल रिसिवेबल आहे. बिल जर ॲक्सेप्ट केलं नाही तर याला म्हणायचं ड्राफ्ट. आणिच प्रॉमिसरी नोट हा वेगळा प्रकार आहे. ठीक आहे. बिल वेगळं असतं आणि प्रॉमिसरी नोट वेगळे असते. प्रॉमिसरी नोट हे डेटर काय करतो? डेटर एक लेखी प्रॉमिस करतो क्रेडिटरला की मी तुझे पैसे देणार आहे, 1 महिन्यानी मी तुझे पैसे देईल, एवढे पैसे देईल. तर असं लेखी प्रॉमिस ज्यावेळेस करतो तर याला प्रॉमिसरी नोट म्हणतात. ठीक आहे. प्रॉमिस म्हणजे काय? वचन देणे. ठीक आहे. प्रॉमिसरी नोट म्हणजे काय? लेखी प्रॉमिस जर समजा एखाद्या व्यक्तीने दिलं की पैसे देण्याचं तर याला प्रॉमिसरी नोट म्हणतात. ठीक आहे. बिल वेगळं असतं आणि प्रॉमिसरी नोट वेगळे असते. आणि बिल्स पेबल आणि बिल्स रिसिवेबल म्हणजे काय? ज्याला बिलाचे पैसे द्यायचे त्याच्या दृष्टीने ते बिल्स पेबल असतात, ज्याला बिलाचे पैसे मिळायचे त्याच्या दृष्टीने ते बिल्स रिसिवेबल असतात. इथं काय विचारले? द पर्सन हु ॲक्सेप्ट द बिल ट्रीट द बिल ॲज बिल्स पेबल. ठीक आहे. मग याला काय म्हणणार? बिल्स पेबल. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह वन वर्ड फ्रेज टर्म विच कॅन सबस्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट दिले 3 एक्स्ट्रा डेज विच आर अलाउड ओव्हर अँड अबोव द टर्म ऑफ बिल. ठीक आहे. बिलाची टर्म संपल्यानंतर जे 3 डेज अलाउड केले जातात. ठीक आहे. 3 एक्स्ट्रा डेज अलाउड केले जातात. तर या 3 डेजला आपण वरती ड्यू डेट कॅल्क्युलेट केली बघा. ठीक आहे. इथे कॅल्क्युलेट केली, हे 3 दिवस आपण ॲड केले. मग या 3 दिवसाला काय म्हणतात? ग्रेस डेज म्हणतात. ठीक आहे. मग 3 एक्स्ट्रा डेज जे ॲड केले जातात याला म्हणतात ग्रेस डेज. त्यानंतर नेक्स्ट. फीस चार्ज बाय नोटरी पब्लिक फॉर गेटिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर नोट. फीस चार्ज बाय नोटरी पब्लिक फॉर गेटिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर नोटेड. आता जर समजा बिल डिसऑनर झालं आणि ते आपण नोट कुठं केलं आहे? नोटरी पब्लिककडे ते आपण नोट केलेलं आहे. ठीक आहे. मग आपण ते बिल नोटरी पब्लिककडे पाठवलं. नोटरी पब्लिक काय करेल? हे डिसऑनर रेकॉर्ड करेल त्यांच्या बुक्समध्ये किंवा त्यांच्या रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करेल. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी जी चार्जेस पेड करावे लागतात किंवा जी फीस पेड करावे लागतात याला म्हणतात नोटिंग चार्जेस. नेक्स्ट. अ पर्सन हू इज एंटायटल टू रिसीव द अमाऊंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे बिलाची अमाऊंट मिळणारा व्यक्ती, ज्याला बिलाचे पैसे मिळणार आहेत याला म्हणतात पेई. ड्रॉवर म्हणजे जो बिल ड्रॉ करतो.
ज्याच्यावर बिल ड्रॉन केलं जातं त्याला म्हणतात ड्रॉवी आणि ज्याला बिलाचे पैसे मिळणार आहेत याला म्हणतात पेई. नेक्स्ट, अ पर्सन इन हुज फेवर अ बिल इज एंडोर्स. ठीक आहे, बिल एंडोर्स कोणाला केलेलं. मग असे आपण उदाहरण घेतलं, रामने बिल कोणाला एक्सला दिलं. ठीक आहे, मग एक्स कोण झाला, एंडोर्सी झाला. ज्याला बिल हस्तांतरित केलं जातं याला काय म्हणतात, एंडोर्सी. त्यानंतर नेक्स्ट, ऑफिसर अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट फॉर नोटिंग ऑफ डिसऑनर ऑफ बिल. जर बिल डिसऑनर झाला आणि ते रेकॉर्ड करण्यासाठी जो ऑफिसर अपॉइंट केलेला आहे गव्हर्नमेंटने तर याला म्हणतात नोटरी पब्लिक. डिसऑनरची फॅक्ट रेकॉर्ड करण्यासाठी जो एक गव्हर्नमेंटद्वारे, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटद्वारे जो ऑफिसर अपॉइंट केलेला असतो तर याला नोटरी पब्लिक म्हणतात. नोटरीज ॲक्ट 1952 प्रमाणे सेक्शन 3 प्रमाणे त्याची अपॉइंटमेंट केली जाते आणि हा ऑफिसर कोणी अपॉइंट केलेला असतो, सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने. कशासाठी, जे डिसऑनरचे फॅक्ट असतात ते रेकॉर्ड करण्यासाठी किंवा जे बिल डिसऑनर झाले तर ते रेकॉर्ड करण्यासाठी हा ऑफिसर अपॉइंट केलेला असतो. त्यानंतर एक कॅन्सलेशन ऑफ बिल ऑन मॅच्युरिटी इन रिटर्न ऑफ ए न्यू बिल फॉर एक्सटेंडेड पिरियड ऑफ क्रेडिट. ठीक आहे, आपण बघितलेले बिल ऑफ एक्सचेंजमध्ये आपण 4 केस बघितल्या, ऑनर, डिसऑनर, रिटायरमेंट अँड रिन्युअल. ठीक आहे, मग रिन्युअलमध्ये काय केलं जातं, ओल्ड बिल कॅन्सल केलं जातं आणि न्यू बिल ड्रॉन केलं जातं. ठीक आहे, ओल्ड बिल कॅन्सल केलं जातं मॅच्युरिटीच्या आधी आणि नवीन बिल ड्रॉन केलं जातं. ठीक आहे, म्हणजेच बिल डिसऑनर होऊ नये म्हणून ही प्रोसेस केली जाते. मग त्याच्या आधी ड्यू डेटच्या आधीच ते बिल काय केलं जातं, कॅन्सल केलं जातं आणि नवीन बिल त्याची डेट वाढून पिरियड वाढवला जातो, म्हणजेच नवीन बिल ड्रॉन केलं जातं. ते या प्रोसेसला म्हणतात रिन्युअल ऑफ बिल. याला काय म्हणतात, रिन्युअल ऑफ बिल. आता याचं उत्तर मी वरती लिहिते. त्यानंतर नेक्स्ट, बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विदाउट एनी व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. व्हॅल्युएबल कन्सिडरेशन म्हणजे काय, एनी बीला उधारीवर वस्तू विकल्या, म्हणजेच वस्तूचे पैसे मिळायला पाहिजे होते, बी कडे पैसे नव्हते, बीने काय केलं, बीने बिल ॲक्सेप्ट केलं त्याच्यासाठी. ठीक आहे, मग त्याचा बिलाचं व्हॅल्युएबल कन्सिडरेशन त्याला काय मिळालेलं, वस्तू मिळालेल्या. ठीक आहे, मग या केसमध्ये जर बिल ड्रॉन केलेलं आहे तर याला म्हणतात ट्रेड बिल. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय सांगितलं, बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विदाउट एनी व्हॅल्युएबल कन्सिडरेशन, म्हणजे इथं उधारीवर वस्तूची विक्री झालेली नाही तरी बिल ड्रॉन केलेलं आहे तर याला काय म्हणायचं, याला म्हणतात अकोमोडेशन बिल. ठीक आहे, याला काय म्हणतात, अकोमोडेशन बिल. आता अकोमोडेशन बिल म्हणजे, आता आपण एक उदाहरण घेऊ, ए आणि बी दोघं मित्र आहेत. ठीक आहे, ए आणि बी दोघं मित्र आहेत. आता ए ला पैशाची गरज आहे, एनी बी कडे 10,000 रुपये मागितले. ठीक आहे, बी म्हटला माझ्याकडे तर आत्ता 10,000 रुपये नाही आहेत, तू काय कर, तू एक काम कर, माझ्यावर बिल ड्रॉ कर. ठीक आहे, मी ते ॲक्सेप्ट करतो, 2 महिन्याचं बिल माझ्यावर ड्रॉ कर, बिल ॲक्सेप्ट मला मी करतो. ठीक आहे, मग याने ह्याच्यावर बिल ड्रॉ केला, बीने ते ॲक्सेप्ट केलं. मग एने ते बिल कोणाला विकलं, बँकेला विकलं. ठीक आहे, बँक 10,000चं बिल आहे, बँकेने त्याला 9,500 रुपये दिले. ठीक आहे, म्हणजेच विदाउट एनी कन्सिडरेशन एनी बीवर बिल ड्रॉन केलं. ठीक आहे, आणि ते बिल कोणाला विकलं, बँकेला. ठीक आहे, म्हणजे बँकेचे 500 रुपये देऊन त्याला काय 9,500 रुपये आत्ता या डेटला मिळाले का नाही, मग या केसमध्ये या बिलाला म्हणतात अकोमोडेशन बिल. ठीक आहे, आणि बिझनेसमध्ये या टाईपने सुद्धा बिलाचे व्यवहार केले जातात, याला काय म्हणतात, अकोमोडेशन बिल. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बँकेला काय मिळालं, बँकेला 500 रुपये मिळाले, एला त्याला 2 महिने ते 9,500 वापरायला मिळाले. 500 रुपये त्यांनी जरी चार्जेस सहन केले तरी 9,500 त्याला 9,500 रुपये त्याला वापरायला मिळाले. ठीक आहे, तेवढी कॅश त्याला आजच्या डेटला मिळाले. मग या टाईपचे जे बिल असतात याला म्हणतात अकोमोडेशन बिल, म्हणजे विदाउट एनी कन्सिडरेशन जे बिल ॲक्सेप्ट केले जातात तर याला काय म्हणतात, अकोमोडेशन बिल. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विदाउट एनी व्हॅल्युएबल कन्सिडरेशन, म्हणजे दोघांमध्ये लेनदेन काही नाही आहे तरी त्यांनी बिल ड्रॉन केलं, एनी बिल ड्रॉन केलं बीवर. ठीक आहे, आणि बीला ते बिल, एला त्यांनी बिल दिलं आणि एनी ते बिल बँकेमध्ये डिस्काउंट केलं आणि पैसे मिळवले. ठीक आहे, ठीक आहे, याला काय म्हणतात, अकोमोडेशन बिल. नेक्स्ट, अ पर्सन हू इज इन पोझेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, म्हणजेच बिल ॲक्सेप्ट केलेलं बिल ज्या व्यक्तीकडे आहे तर ज्या व्यक्तीकडे बिल आहे याला म्हणतात होल्डर ऑफ बिल. ठीक आहे, याला काय म्हणतात, होल्डर ऑफ बिल. याला काय म्हणतात, होल्डर, ज्याच्याकडे सध्या बिल आहे याला काय म्हणतात, होल्डर. त्यानंतर आहे कन्व्हर्जन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज इनटू इट्स प्रेझेंट व्हॅल्यू. आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं, बीने एला बिल दिलं. ठीक आहे, एने ते बिल बँकेमध्ये डिस्काउंट केलं.
ठीक आहे, म्हणजे आजच्याच डेटला त्याने लगेच त्याचं कॅशमध्ये रूपांतर केलं, मग याला म्हणतात बिल डिस्काउंटेड. मग याला काय म्हणतात? बिल डिस्काउंटेड. डिस्काउंटिंग द बिल, कन्वर्जन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज इनटू द प्रेझेंट व्हॅल्यू. ठीक आहे, प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये ते बिल कन्वर्ट केलं कॅशमध्ये, याला काय म्हणतात? डिस्काउंटिंग द बिल. नेक्स्ट, अमाऊंट विच इज नॉट रिकवरेबल फ्रॉम ड्रॉवी ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी. ठीक आहे, ड्रॉवी जर इन्सॉल्वंट झाली तर त्याच्यामुळे, ड्रॉवी इन्सॉल्वंट झाल्यामुळे ड्रॉवरचे जे पैसे बुडाले, ठीक आहे, ड्रॉवरला जे पैसे मिळणार नाहीत, तर याला काय म्हणतात? बॅड डेब्ट्स म्हणतात. आता जर समजा एने बिल ड्रॉन केलं बीवर, एने बीवर ड्रॉन केलं 10,000चं बिल. जर समजा ड्रॉवी इन्सॉल्वंट झाली किंवा बी इन्सॉल्वंट झाला आणि त्याच्याकडून 10,000 तर मिळाले नाही, त्याच्याकडून 3,000च रुपये मिळाले. ठीक आहे, बिलाचे पैसे किती मिळाले? 3,000 रुपये, बाकीचे 7,000 रुपये बुडाले. मग त्या 7,000ला काय म्हणणार? बॅड डेब्ट्स म्हणणार, बुडीत कर्ज. ठीक आहे, आपले बुडालेले पैसे, ड्रॉवरचे बुडालेले पैसे, याला काय म्हणतात? बॅड डेब्ट्स म्हणतात. अमाऊंट विच इज नॉट रिकवरेबल फ्रॉम ड्रॉवी ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी, याला काय म्हणतात? बॅड डेब्ट्स म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. फर्स्ट दिलाय, इनलँड बिल इज वन विच ड्रॉन ऑन वन कंट्री अँड पेबल इन अनादर कंट्री. इनलँड बिल म्हणजे जे बिल ड्रॉन केलंय सेम कंट्रीमध्ये आणि ते पेबल सेम कंट्रीमध्ये, म्हणजेच ड्रॉवर आणि ड्रॉवी दोघंही एकाच कंट्रीचे नागरिक आहेत. म्हणजेच ड्रॉवर आणि ड्रॉवी हे एकाच कंट्रीचे सिव्हिलियन आहेत. ठीक आहे, त्यामुळे बिल ड्रॉन केलं एका कंट्रीमध्ये आणि ते पेबल सुद्धा सेम कंट्रीमध्ये. ठीक आहे, तर याला काय म्हणतात? इनलँड बिल. ज्या वेळेस बिल ड्रॉन केलंय एका कंट्रीमध्ये आणि त्याच कंट्रीमध्ये ते पेबल आहे. ठीक आहे, म्हणजे ड्रॉवर आणि ड्रॉवी हे सेम कंट्रीचे सिव्हिलियन आहेत, त्यावेळेस त्या बिलला काय म्हणतात? इनलँड बिल म्हणतात. ठीक आहे, म्हणजे दोघंही एकाच कंट्रीचे असतील तर. आणि इथे काय दिलंय? इनलँड बिल इज वन विच इज ड्रॉन इन वन कंट्री अँड पेबल इन अनादर कंट्री. ठीक आहे, बिल ड्रॉन केलं एका कंट्रीमध्ये आणि पेबल अनादर कंट्रीमध्ये, तर याला म्हणतात फॉरेन बिल म्हणतात. ठीक आहे, इनलँड बिल म्हणजे ज्यावेळेस ड्रॉवर ड्रॉवी सेम कंट्रीशी बिलॉंग करतात आणि ते बिल ड्रॉन आणि पेबल सेम कंट्रीमध्ये, तर याला काय म्हणतात? इनलँड बिल म्हणतात. आणि ज्यावेळेस बिल एका देशामध्ये ड्रॉन केलं आणि पेबल ते दुसऱ्या अनादर कंट्रीमध्ये, तर याला फॉरेन बिल म्हणतात. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर नेक्स्ट, रिटायरमेंट ऑफ बिल मीन्स पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट. ठीक आहे, रिटायरमेंट म्हणजे काय? की ज्या वेळेस बिलाचे पैसे ड्यू डेटच्या आधीच दिलेले. ठीक आहे, बिल जर समजा किंवा 25 जानेवारीला बिल मॅच्युअर होते, त्या बिलाचे पैसे 20 डिसेंबरलाच त्याचे पैसे देऊन टाकले, तर याला काय म्हणतात? रिटायरमेंट ऑफ बिल. वेळेच्या आधी बिलाचे पैसे देणे याला म्हणतात का? याला काय म्हणतात? रिटायरमेंट ऑफ बिल. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट, ड्रॉवी कॅन ट्रान्सफर द ओनरशिप ऑफ बिल. ठीक आहे, बिल हा एक काय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे तो हस्तांतरणीय आहे. एखाद्या व्यक्तीला जर समजा ड्रॉवरला पैसे द्यायचे असतील तर त्या पैशाऐवजी तो बिल सुद्धा देऊ शकतो. ड्रॉवी कॅन ट्रान्सफर द ओनरशिप ऑफ बिल. बिल हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, पण ते कोण ट्रान्सफर करू शकतो? बिलाची मालकी कोणाकडे असते? ड्रॉवरकडे असते. ठीक आहे, ड्रॉवरला त्या बिलाचे पैसे मिळायचे असतात, त्यामुळे तो ते बिल एंडोर्स करू शकतो. ड्रॉवीला त्या बिलाचे पैसे द्यायचे, त्यामुळे ड्रॉवी बिल एंडोर्स करू शकत नाही. ड्रॉवीला पैसे द्यायचे, ड्रॉवीची ती लायबिलिटी आहे, त्यामुळे ड्रॉवी एंडोर्स करू शकत नाही. ठीक आहे, आता उदाहरण आपण घेऊ. एनी बिल ड्रॉन केलं बीवर. ठीक आहे, मग बी ही ड्रॉवी आहे आणि एला पैसे द्यायचे होते सीला, मग एने काय केलं? बिल दिलं. ठीक आहे, एने सीला बिल दिलं. मग ए बिलाचा मालकी हक्क हस्तांतरित करू शकतो. मग बी पैसे कोणाला देणार? बी पैसे एला देण्याऐवजी सीला देणार. ठीक आहे, फक्त बी साठी काय चेंज झाला? फक्त पैसे एला द्यायचे होते, ते बी कोणाला देणार? सीला देणार. एवढाच फरक होईल. पण बी स्वतः हे बिल सीला देऊ शकत नाही, बीला पैसे द्यायचे. बिलाचा मालकी हक्क कोणाकडे? ड्रॉवरकडे. त्यामुळे बिल एंडोर्स कोण करू शकतो? ड्रॉवर बिल एंडोर्स करू शकतो. ठीक आहे, ड्रॉवी बिल एंडोर्स करू शकत नाही, कारण ड्रॉवीला त्या बिलाचे पैसे द्यायचे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, acceptance of bill without making any changes in the terms of bill is called qualified acceptance. acceptance म्हणजे काय? acceptance म्हणजे ज्यावेळेस ड्रॉवरनी बिल ड्रॉन केलं ड्रॉवीवर, एनी बिल ड्रॉन केलं 2 महिन्यांनी एवढे पैसे तुम्हाला या दिवशी इथे देशील. ठीक आहे, एनी बिल ड्रॉन केलं बीवर.
ठीक आहे. मग बीने काय केलं, बीने ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे तू म्हटल्याप्रमाणे मी तुला या दिवशी पैसे देईल, बिलाचे पैसे देईल. तर हे त्याच्या सही आणि नावानिशी त्याने काय केलं, ॲक्सेप्ट केलं. तर यालाच काय म्हणायचं, याला म्हणायचं ॲक्सेप्टन्स. बिल ड्रॉन कोण केलं, ड्रॉवरनी बिल तयार केलं, याला म्हणतात मेकिंग ऑफ बिल. ठीक आहे, बिल ड्रॉ करणे. आणि ड्रॉवीने काय केलं, ते ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. ॲक्सेप्टन्स ऑफ द बिल विदाउट मेकिंग एनी चेंजेस. मग बीने जर ते बिल विदाउट चेंजेस, ठीक आहे, जसं एने ड्रॉ केलं तशाच पद्धतीने ते त्याने ॲक्सेप्ट केलं, तर याला म्हणायचं जनरल ॲक्सेप्टन्स. आणि जर समजा याच्यामध्ये काही ॲक्सेप्ट करताना काही कंडिशन बीने घातल्या, तर याला म्हणायचं क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स म्हणजेच या ठिकाणी जर समजा बीने काही चेंजेस केले प्लेसमध्ये, कुठे पैसे देणार, कधी पैसे देणार, किंवा किती पैसे देणार, कोणाला देणार, तर असे काही चेंजेस जर कंडिशन त्यांनी अप्लाय केलेले असतील ॲक्सेप्ट करताना, बिल ॲक्सेप्ट करताना, तर याला म्हणायचं क्वालिफाईड ॲक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट, डिस्काउंटिंग इज अ डिव्हाइस टू कन्वर्ट द बिल इनटू इट्स प्रेझेंट व्हॅल्यू. डिस्काउंटिंग हे काय डिव्हाइस आहे, कोण प्रोव्हाइड करतं, डिस्काउंटिंगची फॅसिलिटी बँक प्रोव्हाइड करते. बँक काय करते, ज्या दिवशी बिल डिस्काउंट केलं त्या दिवशीच त्या बिलाचे पैसे कोणाला देते, प्रेझेंट व्हॅल्यू कोणाला देते, ड्रॉवरला देते. ठीक आहे, मग यालाच काय म्हणतात, याला म्हणतात डिस्काउंटिंग इज अ डिव्हाइस टू कन्वर्ट द बिल इनटू प्रेझेंट व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे डिस्काउंटिंग, बिल डिस्काउंट करतो म्हणजेच त्याच डेटला आपण काय करतो, जरी बिलाची मॅच्युरिटी डेट पुढे असली तरी आपण आजच्या डेटला लगेच त्याचं कॅशमध्ये रूपांतर करू शकतो. ते कशामुळे, डिस्काउंटिंगमुळे. ठीक आहे, देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. डिस्काउंटिंग इज अ डिव्हाइस टू कन्वर्ट द बिल इनटू इट्स प्रेझेंट व्हॅल्यू, हे स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट, बिल ऑफ एक्सचेंज मस्ट बी प्रेझेंटेड टू द ॲक्सेप्टर ऑन द ड्यू डेट. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंज कोणाकडे असतो, होल्डरकडे. ज्या होल्डरकडे किंवा ज्या व्यक्तीकडे बिल ऑफ एक्सचेंज आहे त्याला आपण काय म्हणणार, होल्डर म्हणणार. ठीक आहे, मग बिल ऑफ एक्सचेंज ड्यू डेटला ड्रॉवीकडे सादर केलं पाहिजे. जर ते बिल ऑनर करायचं आहे तर ते बिल ड्यू डेटला कोणी सादर केलं पाहिजे, जो बिलाचा होल्डर आहे त्याने ते ड्रॉवी समोर सादर केलं पाहिजे. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर आहे, इफ अ बिल इज डिस्काउंटेड बाय द होल्डर, नो एंट्री इज पास्ड इन हिज बुक्स व्हेन द बिल इज ऑनर्ड ऑन द ड्यू डेट. ठीक आहे, आता जर समजा होल्डरनी ते बिल काय केलं, बँकेत डिस्काउंट केलेलं, नो एंट्री इज पास्ड इन द बुक व्हेन बिल इज ऑनर्ड ऑन द ड्यू डेट. जर समजा ते बिल ऑनर झालं, ऑनर म्हणजे काय, बिलाचे पैसे मिळाले. आता ज्या वेळेस ड्रॉवरनी किंवा होल्डरनी बिल बँकेमध्ये विकलेले त्याच दिवशी त्याला बिलाचे पैसे मिळाले, बिल गेलं, पैसे मिळाले, म्हणजे त्याच्या बुकमध्ये एंट्री ऑलरेडी झालेली आहे बिल गेल्याची आणि पैसे आल्याची. त्यामुळे त्याच्या बुकमध्ये नंतर पुन्हा एंट्री होणार नाही जर बिल ऑनर झालं, बिलाचे पैसे मिळाले, कारण ऑलरेडी त्यांनी कॅश मिळाल्याची एंट्री केलेली. त्याच्यामुळे त्या बिलाचे पैसे मिळाल्याची एंट्री पुन्हा होल्डरच्या बुकमध्ये किंवा ड्रॉवरच्या बुकमध्ये पास होणार नाही. ड्रॉवरच्या बुकमध्ये कधी एंट्री पास होईल, जर हे बिल डिसऑनर झालं तर त्याच्या बुकमध्ये एंट्री होईल. ठीक आहे, आणि जर ते बिल ऑनर झालं तर बिलाची एंट्री होणार नाही. ठीक आहे, जर बिल डिस्काउंट केलेलं आहे बँकेमध्ये आणि ते बिल ऑनर झाले तर ड्रॉवरला त्याची एंट्री करण्याची गरज नसते. ठीक आहे, ड्रॉवर कधी एंट्री होईल, जर हे बिल डिसऑनर झालं तर एंट्री करेल. ठीक आहे, कारण त्यांनी पैसे घेतलेले मग त्याला परत कॅन्सल करावे लागेल, ती एंट्री कॅन्सलेशनची एंट्री, बिल कॅन्सलेशनची एंट्री, किंवा त्याने जे बिलाचे पैसे घेतले होते ते पैसे ड्रॉवरला परत करावे लागतील बँकेला. त्यामुळे नंतर एंट्री डिसऑनरची एंट्री पास होईल पण ऑनरची एंट्री त्याला करण्याची गरज नसते ड्रॉवरला. ठीक आहे, देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, नोटिंग चार्जेस आर टू बी बॉर्न बाय ड्रॉवर. नोटिंग चार्जेस म्हणजे काय की ज्यावेळेस बिल डिसऑनर होतं आणि ते डिसऑनरचे फॅक्ट रेकॉर्ड करण्यासाठी आपण नोटरी पब्लिककडे बिल पाठवलं, त्यावेळेस नोटिंग चार्जेस नोटरी पब्लिक चार्ज करतं आणि ते पेड त्या मोमेंटला ड्रॉवर करत असतो, पण ते नंतर ड्रॉवीच्या नावे चार्ज केले जातात. ठीक आहे, ड्रॉवीला ते सहन करावे लागतात. तुम्हाला सेंटेन्स काय दिलं, नोटिंग चार्जेस आर टू बी बॉर्न बाय द ड्रॉवर. हे स्टेटमेंट रॉंग आहे. नोटिंग चार्जेस कोणामुळे पेड करावे लागतात, ड्रॉवीमुळे. ड्रॉवीने बिल डिसऑनर केलं म्हणून नोटिंग चार्जेस लागले, त्यामुळे ते सहन ड्रॉवीला करावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट, इफ अ बिल इज ड्रॉन पेबल ऑन डिमांड, नो ग्रेस डेज आर अलाउड.
बिलाचे दोन प्रकार असतात, बिल पेबल ऑन डिमांड. ठीक आहे, पेबल ऑन डिमांड म्हणजे जे बिलाचे पैसे डिमांड केल्यावर द्यावे लागतील ते, आणि दुसरा आहे मॅच्युरिटी डेट ड्यू डेट बिल. ठीक आहे, दुसरा आहे ड्यू डेट बिल किंवा मॅच्युरिटी बिल. ठीक आहे, ड्यू डेट बिलमध्ये ज्या डेटला तुम्ही बिल काढलेलं आहे त्या दिवसापासून त्या बिलाची मॅच्युरिटी जेवढी आहे किंवा त्याचा पिरियड जेवढा आहे तो काउंट केला जातो आणि त्याच्यामध्ये 3 दिवस ग्रेस डेज ॲड केले जातात आणि ड्यू डेट कॅल्क्युलेट केले जाते. उदाहरणार्थ 1 जानेवारीला जर बिल ड्रॉ केलेलं आहे 2 मंथचं, 1 जानेवारीला जर 2 महिन्याचं बिल ड्रॉ केलं आहे म्हणजे 2 महिने कधी पूर्ण होणार, 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्चला. ठीक आहे, 1 मार्चला 2 महिने पूर्ण होणार. मग याच्यामध्ये +3 डेज केले जाणार म्हणजे 4 मार्च या बिलाची ड्यू डेट येणार. मग हे जे 3 डेज आहे आपण हे कधी ॲड केले, ज्यावेळेस हे बिल मॅच्युरिटी बिल आहे किंवा हे बिल पेबल कधी आहे, ड्यू डेटला पेबल आहे त्यावेळेस. ठीक आहे, आणि जे बिल ऑन डिमांड पेबल आहे तर त्याला ग्रेस डेज ॲड करण्याची गरज नसते, त्याला ग्रेस डेज अलाउड नसतात. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, देअर आर 3 पार्टीज टू अ प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोट म्हणजे काय? प्रॉमिसरी नोट म्हणजे एक प्रकारचं लेखी प्रॉमिस केलेलं असतं. कोणी? डेटरनी प्रॉमिस केलंय त्याच्या क्रेडिटरला. ठीक आहे, जर समजा राणीला राजाला 20,000 रुपये द्यायचे, मग राणीने काय केलं, याला प्रॉमिसरी नोट दिली. प्रॉमिसरी नोट म्हणजे राणीने काय केलं, एक लिहून दिलं की मी हे 20,000 2 महिन्यांनी तुला देईल. हे लेखी प्रॉमिस राजाला केलं कोणी? राणीने. मग याला काय म्हणायचं? याला म्हणायचं प्रॉमिसरी नोट. मग याच्यामध्ये ज्याला पैसे द्यायचे तोच प्रॉमिसरी नोट तयार करतो. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं? मेकर ऑफ प्रॉमिसरी नोट. ज्याने प्रॉमिसरी नोट लिहिलेली आहे त्याला काय म्हणतात? मेकर. आणि दुसरे असते पेई, ज्याला त्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, मग प्रॉमिसरी नोटमध्ये 2च पार्टी असतात, एक असते मेकर आणि दुसरं असतं पेई. मग प्रॉमिसरी नोटच्या 2च पार्टी असतात. मेकर म्हणजे ज्याने प्रॉमिसरी नोट लिहून दिली, आणि पेई म्हणजे ज्याला प्रॉमिसरी नोट लिहून दिली. ठीक आहे, मेकर म्हणजे प्रॉमिसरी नोट देणारा म्हणजे ज्याला पैसे देणे, ज्याची लायबिलिटी आहे तो. ठीक आहे, आणि ज्याला पैसे मिळणार आहेत या प्रॉमिसरी नोटचे त्याला काय म्हणतात? पेई म्हणतात. ठीक आहे, क्वेश्चन काय विचारला? देअर आर 3 पार्टीज टू अ प्रॉमिसरी नोट. हे स्टेटमेंट रॉंग आहे, कारण प्रॉमिसरी नोटमध्ये फक्त 2 पार्टी असतात आणि ते एक असते मेकर, दुसरे असते पेई. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये किती पार्टी असतात? बिल ऑफ एक्सचेंजमध्ये 3 पार्टी असतात. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई या 3 पार्टी असतात आणि प्रॉमिसरी नोटमध्ये मेकर आणि पेई या 2च पार्टी असतात. ठीक आहे, म्हणजे प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंजमध्ये हा मेन डिफरन्स आहे की बिल ऑफ एक्सचेंजच्या 3 पार्टी असतात, 3 पार्टीज असतात आणि प्रॉमिसरी नोटच्या फक्त 2 पार्टीज असतात. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. तर हे झाले बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. या टॉपिकचे काही क्वेश्चन्स अजून बाकी आहेत आणि व्हिडिओ लेंदी होत आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करू आणि बाकीचे जे उरलेले क्वेश्चन्स आहेत, उरलेले थेरॉटिकल क्वेश्चन्स आणि काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.